श्री शिवाय नमस्तुभ्य मैत्रिणींनो, मी अंजलीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आईने बनवलेले आहेत मस्त असे बिना तुपाचे पाकातले बेसनाचे लाडू। अगदी मोतीचूरसारखे लाडू बनतात, दाणेदार। चला तर बघूत कशी आहे आईची रेसिपी। बेसन पिठाचे लाडू बनवण्यासाठी इथे 2 ग्लास बेसन पीठ घेतलेले आहे। आता त्याच्यामध्ये 1 चिमूटभर हळद घालून आणि थोडंसं मीठ घालून, गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं म्हणजे मग ते अधिक चविष्ट होतात। आता थोडं पाणी घालू आणि पीठ मळून घेऊ। एकदम नाही पाणी घालायचं, अगदी थोडं पाणी घालून पीठ मळायचं। तर या पद्धतीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। पुरीला पीठ मळतो त्या पद्धतीने मळायचं, बघू शकता। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। पीठ मळून झाले। आता आपण लाडूसाठी पाक बनवून घेऊ। 2 ग्लास बेसन पीठ घेतलेलं आहे, तर तेवढीच आपल्याला साखर पाकासाठी लागणार आहे। आता याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून आणि या साखरेचा पाक बनवून घेऊ। आता हे चमच्यानं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपला पाक तयार होतोय तोपर्यंत आपण पुऱ्या लाटून घेऊ। तर पीठ पण मस्त तयार झालेलं आहे। तर या पद्धतीने लाटी घ्यायची आणि थोडीशी जाडसर अशी पुरी लाटायची। कोलपाटाला थोडंसं तेल लावून, म्हणजे मग आपली पुरी कोलपाटाला चिकटणार नाही। तर या पद्धतीने पुरी लाटायची। जास्त पातळही नाही लाटायची, नाहीतर मग ती कडक बनते। तरी ते 2-3 पुऱ्या लाटून झालेल्या आहेत। आता आपण तळून घेऊ। इकडे तेल पण मस्त गरम झालेलं आहे, तर आता आपण ही पुरी तळून घेऊ। तर बघू शकता किती मस्त टम्म फुगलेली आहे पुरी। थोडंसं जाडसर लाटली म्हणजे ती टम्म फुगते, नाहीतर मग त्या कडक होतात। तर या पद्धतीने थोड्या जाडसर लाटून घ्यायच्या। आता आपण ही पुरी गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत, म्हणजे अतिशय खमंग आपले लाडू तयार होतील। तर बघू शकता मस्त गोल्डन कलरवर तळलेली आहे पुरी। आता तळलेल्या पुऱ्या या पद्धतीने बारीक बुगा करून घ्यायच्या। थोड्या गरम असतानाच बुगा करायच्या। तर आता आपण चेक करू पाक झालाय का। तर आपला इथे पाक अजून झालेला नाही आहे, तोपर्यंत आपण राहिलेल्या पुऱ्या पण लाटून तळून घेणार आहोत। तर या पद्धतीने जाडसर लाटल्या म्हणजे पूर्ण पुऱ्या टम्म फुगतात। तर आता आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत। आता आपण अशा चुरा बनवून घेऊ पुऱ्यांचा। जेवढं बारीक बुगा करता येईल तेवढा बारीक करायचा। तोपर्यंत आपला पाक पण तयार झालेला आहे। आता पाक तयार झाला आहे कसं ओळखायचं आपण ते बघू। एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि या पद्धतीची गोळी तयार झाली की समजायचं आपला पाक तयार झाला आहे। बघू शकता मस्त गोळी झालेली आहे। आता आपण गॅस बंद करू आणि तयार केलेला पुऱ्यांचा चुरा या पद्धतीने चाळणीने चाळून घेऊ। आता जो वरचा जाडसर चुरा आहे तो आपण मिक्सरला बारीक फिरून घेणार आहोत। सर्व चुरा या पद्धतीने काढून घेऊ। आता तयार केलेला पाक आपण या बेसनाच्या बुग्यामध्ये घालणार आहोत। एकदम पूर्ण पाक नाही घालायचा, आपण आधी पाक व्यवस्थित मिक्स करू, जसा लागेल तसा पाक घालायचा। तरी ते आपल्याला पूर्ण पाक लागलेला आहे, बघू शकतात। आता सर्व एकजीव करून घ्यायचं। आता आपल्याला हवे त्या आकाराचे आपण लाडू बांधू शकतो। तूप नसलं तरी पण मस्त तयार होतात हे पाकातले लाडू। तरी ते एक लाडू बांधून झालेला आहे, बघू शकता। आता सर्व लाडू या पद्धतीने बांधून घेतले तरी ते तयार झालेले आहेत आपले मस्त बेसनाचे लाडू। मस्त दाणेदार असे मोतीचूर लड्डू सारखे तयार झालेले आहेत। तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा। आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा।